नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण टॉक टाइम मध्ये चर्चा करणार आहोत कौटुंबिक हिंसाचार या विषयावर. घरामध्ये स्त्रीवर मानसिक, शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार होत असतील तर तिला कायद्यानं संरक्षण मिळू शकतं. ते नेमकं कसं आणि त्याची दाद नेमकी कोणाकडे मागावी हा प्रश्न येतो आणि याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या विषयावर आपल्याबरोबर बोलण्यासाठी पुण्याहून मासूम या प्रकल्पाच्या प्रमुख आहेत अर्चना मोरे आणि काउन्सिलर सुरभा शिरताटे आहेत. त्या नाशिक स्टुडिओमधून आहेत. या दोघींचंही आपण स्वागत करूयात. आणि या विषयावर तुमच्याही प्रश्नांची आम्ही वाट बघतो आहोत. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता 022-668-99204 या नंबरवर. कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत नेमक्या कोणकोणत्या अटी किंवा कोणकोणत्या तरतुदी आहेत याचा आपण आज विचार करणार आहोत. त्या संदर्भात आज आपण या दोन्ही गेस्टशी बोलणार आहोत. पण त्याचबरोबर नेमकी स्त्रीवर जर अत्याचार होत असेल तर तिने दाद कुठे मागावी, कोणकोणत्या संस्थांशी तिने अप्रोच व्हावं किंवा त्या संदर्भात तिने कोणकोणती जबाबदारीने पावलं उचलली पाहिजे, तिने कोणाकडे दाद मागितली पाहिजे या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत असताना तिने या सगळ्या अत्याचारांबद्दल सजग राहिलं पाहिजे. कोणत्याही मुद्द्याचं, कोणत्याही संकटाचं निरसन हे चर्चेनं होऊ शकतं. कोणत्याही पर्यायापर्यंत पोहोचण्याआधी तिला चर्चेची आणि त्यातूनही काउन्सिलरची मदत किती महत्वाची आहे हे देखील आज आपण बघणार आहोत. त्याचबरोबर एखादा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या अंतर्गत कोणकोणते अटी आहेत, कोणकोणत्या तरतुदी आहेत त्याही विषयावर आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर चर्चेनं जेव्हा प्रश्न आपण सुटू शकतात याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मग कौटुंबिक लोकांचा म्हणजे घरातल्या रहिवाशांचा, घरातल्या लोकांचा यामध्ये किती अंतर्भाव असावा किंवा आईवडिलांचं भांडण होत असताना जर आपल्याला मुलांना जर काही अडचणी समोर दिसत असतील तर मुलांनी त्याच्यात इंटरफिअर करावं का, नेमका मुलांचा रोल काय असणार आहे या विषयावर देखील आज आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर आपण असंही बघणार आहोत की एखाद्या स्त्रीला जेव्हा तिच्यावर हिंसाचार होतो आहे किंवा अन्याय जेव्हा ती सहन करते आहे तेव्हा तिने कोणाकडे दाद मागण्याबरोबरच त्या कायद्याअंतर्गत तिला संरक्षण मिळू शकतं का किंवा त्याच्या संदर्भात तिला मदत किती वेळात उपलब्ध होऊ शकते, तिने त्या संदर्भात कोणाकडे अप्रोच व्हायची गरज आहे किंवा या सगळ्या कायद्याअंतर्गत आपण जसं बघू शकतो की एखादी प्रक्रिया पूर्ण व्हायला किती अवधी लागू शकतो, कोणत्या कोर्टापर्यंत जायची वेळ येऊ शकते का, त्याआधी काउन्सिलरचं मार्गदर्शन किती महत्वाचं आहे या सगळ्यावर आपण सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. याशिवाय तुम्हीही आमच्याशी संपर्क साधू शकता. पुन्हा एकदा आमचा नंबर देतो आहोत 022-668-99204. आणि आपण जसं म्हटलंय की मासूम या प्रकल्प संस्थेच्या प्रमुख आहेत अर्चना मोरे, त्याही आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर नाशिक स्टुडिओमधून सुलभा शिरताटे याही आपल्याबरोबर स्टुडिओत आहेत. आणि आपण पहिल्यांदा जाऊया सुलभा शिरताटे आपल्याबरोबर नाशिक स्टुडिओमधून आहेत, त्या काउन्सिलर आहेत त्यांच्याकडे. सुलभा मॅडम, तुमचं IBN लोकमतच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत. सर्वात पहिले प्रश्न असा विचारायचा वाटतो की कौटुंबिक हिंसाचार असा आपण जेव्हा शब्द उच्चारतो तेव्हा त्याची व्याप्ती किती आहे? नमस्कार. कौटुंबिक हिंसाचाराची व्याप्ती हा जो नवीन कायदा झालेला आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, यामध्ये हिंसेची व्याप्ती खूपच वाढवलेली आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं म्हणता येईल की कौटुंबिक हिंसा म्हणजे शारीरिक हिंसा, सामाजिक हिंसा, लैंगिक हिंसा आणि आर्थिक हिंसा, हे त्याचे मेन मुख्य 4 भाग आहेत. आणि त्याच्या अंतर्गत छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जसं की आर्थिक हिंसेबाबत म्हटलं तर कुठल्याही महिलेला तिच्या ज्या आर्थिक गरजा पुरवण्यासाठी जो काही पैसा लागतो आहे तो जर घरातून मिळत नसेल तर तीही हिंसा मानली गेलेली आहे. आणि लैंगिक हिंसेबाबत आपण सगळेजण अवेअर आहोतच. सामाजिक हिंसेबाबत जर तिच्या काही श्रद्धेच्या गोष्टी असतील, तिचं स्वतःचं जे काही मानपान असतील, याच्यावरून जर घरातून सारखे टोमणे आणि टिप्पणी जर मिळत असेल तर तीही हिंसा आहे. आणि शारीरिक हिंसा ही सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की डायरेक्ट मारहाण करणं किंवा अतिशय वाईट पद्धतीने छळ करणं.
बरोबर आहे सुलभावना, ह्या पुन्हा सगळ्या तुमच्याकडे हिंसा या येऊच. आपण कौटुंबिक सध्या जाऊया आपल्या पुण्याच्या गेस्ट आहेत अर्चना मोरे यांच्याकडे. अर्चना मॅडम, तुमचंही स्टुडिओमध्ये स्वागत. तुम्हाला असा प्रश्न विचारायचा वाटतं की जसं आपण बघितलं की हिंसाचाराची व्याप्ती किती आहे, मग ती लैंगिक असू दे, शारीरिक असू दे, आर्थिक असू दे, स्त्रीनी साधारण सर्वात पहिलं पाऊल कोणतं उचलावं, तिने पहिल्यांदा अप्रोच कोणाला व्हावं? पहिल्यांदा तर स्त्रियांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की तिच्यावर हिंसा होते ही तिची चूक नाही. स्त्रिया समाजाचा एक भाग आहेत आणि त्यांना पण समानतेनं आणि हिंसामुक्त जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हिंसा होत असेल, शारीरिक छळ असेल किंवा मानसिक छळ होत असेल, तिने पहिल्यांदा तर जवळच्या सल्ला केंद्रामध्ये गेलं पाहिजे, सामाजिक केंद्रांची मदत घेतली पाहिजे, पोलीस स्टेशन, हॉस्पिटल्स अशा ठिकाणी वेगवेगळी केंद्र असतात, तिथे स्त्रियांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जातात. उदाहरणार्थ मुंबईमध्ये भाभा हॉस्पिटल आहे, तिथे दिलासा नावाचं सेंटर आहे, किंवा पुण्यामध्ये सुद्धा कमला नेहरू हॉस्पिटल आहे, तिथे सुद्धा तक्रार निवारण केंद्र आहे आणि तिथे प्रशिक्षित सल्लागार असतात, त्या स्त्रियांचे प्रश्न समजावून घेतात. ज्यांच्याकडून हिंसा होते, मग तो नवरा असेल, भाऊ असेल, वडील असतील, चुलते असतील किंवा लग्न न करता एखाद्या नात्यामध्ये राहणारी स्त्री असेल तर तिचा जोडीदार असेल, ज्या कोणाकडून हिंसा होते त्यांना तिथे बोलावून घेतलं जातं. सामोपचाराने प्रश्न मिटण्याची शक्यता आहे का याच्या शक्यता पाहिल्या जातात आणि प्रश्न मिटवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न होतो. अर्थात प्रश्न मिटवणं म्हणजे बाईला हिंसा सहन करत राहा असं सांगणं नाही, तर छळ करणाऱ्या व्यक्तीला सांगायचं की तू हिंसा करणं बंद कर, चूक होते म्हणून मारहाण केली असं कारण देऊन उपयोगाचं नाही. चूक होते, प्रत्येक व्यक्तीची होते. हिंसा न करता नातं समंजस राहिलं पाहिजे आणि त्यात दोघांचीही जबाबदारी आहे ही समज हिंसा करणाऱ्याला दिली पाहिजे. बरोबर ही कामं या सल्ला केंद्रांमध्ये होतात. बरोबर आहे. अर्चना मॅडम, जेव्हा तुम्ही अशा सगळ्या केसेस हँडल करता तेव्हा एखादी केस तुम्हाला एखादा प्रश्न सॉल्व्ह करायला, एखादी समज तुम्हाला तुमच्याकडे कौटुंबिक हिंसाचाराची केस आली तर हे सगळं सॉल्व्ह करायला साधारण तुम्ही कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज वापरता? जसं तुम्ही म्हणालात की जो हिंसा करतो आहे त्याला सांगणं की तू हिंसा कमी कर, त्याच्यामुळे तिला किती त्रास होतोय, अजून कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे स्त्रीनी? ही पहिली स्ट्रॅटेजी सांगितली ती म्हणजे सामोपचारानं मिटवणं. प्रत्येक प्रकरणात असं सामोपचाराने मिटतं असं नाही, कारण बऱ्याचदा स्त्रिया खूप दिवस, खूप काळ हिंसा सहन करतात आणि त्याच्यामुळे तिला छळणाऱ्यांची ताकद वाढलेली असते. त्यामुळे त्यांना फक्त समजूतदारीनं समजावून सांगून उपयोग होत नाही, तर ग्रामीण भागात गावामधून दबाव पण त्यांच्यावर निर्माण करावा लागतो. त्यांना गावातल्या प्रतिष्ठितांकडून किंवा गावात आता तंटामुक्त समित्या आहेत त्यांच्या काही महिला सदस्य असतील, समंजस सदस्य असतील, अशा काही सदस्यांकडून त्यांच्यावर दबाव पण आणावा लागतो. अर्चना मॅडम, आपण डिस्कशन असंच करत राहणार आहोत. आपल्याला प्रमोद शिंदे पुण्याहून प्रश्न विचारतायत. प्रमोद. हॅलो. हा प्रमोद. हा, माझा प्रश्न असा आहे की स्त्रियांवरील जे अत्याचार होत आहेत त्याला भारतीय संस्कृती जबाबदारी टक्करी आहे, पण स्त्रियांवरील जे अत्याचार होतात हे सोडवण्यासाठी त्या पुढे आले पाहिजेत, ही गोष्ट मान्य आहे, पण त्या पुढे यासाठी अशी कुठली एखादी संस्था वगैरे आहे का की त्यांना स्वतःहून जाऊन त्यांना भेटून त्यांचे प्रॉब्लेम काय आहेत ते जाणून घेऊन त्यांना त्या प्रॉब्लेम मधून सोल्युशन काढण्यासाठी मदत करू शकते? प्रमोदच्या प्रश्नाचं उत्तर मी अर्चना मॅडमना द्यायला सांगेन. अर्चना मॅडम, तुम्ही या संदर्भात खूप काम केलेलं आहे, तुम्ही या संदर्भात ऍक्टिव्ह आहात. कोणत्या संस्थांकडून मदत किंवा स्त्रियांनी पुढाकार घेण्यासाठी त्यांना कोणत्या संस्था मदत करतात? अर्चना मॅडम. पुण्यामध्ये मी जसं उदाहरण दिलं की कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये तक्रार निवारण केंद्र आहे, तसंच पुण्यामध्ये पाषाण इथं पोलीस मुख्यालय आहे, ग्रामीण पोलीस मुख्यालय. तिथे महिला आणि मुलांसाठी विशेष सहाय्य कक्ष आहे, तिथे पण सल्लागार असतात आणि ते तक्रार ऐकून घेतात. दुसरं म्हणजे नारी समता मंच असेल, मासूम संस्था असेल किंवा सुसंवाद संस्था असेल, अशा काही संस्थांची सल्लागारांची केंद्र असतात, त्या केंद्रांमध्ये पण तक्रार दाखल करू शकतात. सखी हेल्पलाईन नावाची एक खूप चांगली योजना आपल्याकडे आहे, फोनवरून सुद्धा महिला तक्रार सांगू शकतात. अशा तक्रार सांगत असताना नाव सांगण्याची गरज नाही महिलेनं. काही महिलांना अनेक प्रश्न असे असतात की नाव सांगण्याची भीती वाटते, सामाजिक दडपण असतं, त्याच्यामुळे आपली आयडेंटिटी उघड होऊ नये असं वाटत असतं. अशा वेळी हेल्पलाईनमध्ये नाव न सांगता त्या स्वतःचा प्रश्न सांगू शकतात आणि मग सल्लागार त्यांना मार्गदर्शन देऊ शकतात. या हेल्पलाईनचा नंबरही आपल्याला सांगू शकते, 9421016006. या हेल्पलाईन शिवायच अलीकडेच कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा आलेला आहे. या कायद्याअंतर्गत काही शासकीय अधिकाऱ्यांवर सुद्धा
हिंसेच्या विरोधात काम करण्याची जबाबदारी शासनाने दिलेली आहे. त्या अधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्यानं तलाठी, नायब तहसीलदार, तहसीलदार, याशिवाय BDO आणि एक्सटेन्शन ऑफिसर्स, याशिवाय पुणे जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी अशा काही शासकीय अधिकाऱ्यांवर सुद्धा जबाबदारी दिलेली आहे. हिंसाग्रस्त महिला आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकते. पोलीस स्टेशनची भीती असते, स्वाभाविक आहे, पण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नाही तरी चालेल, पण पोलीस या नवीन कायद्याची माहिती आपल्याला देऊ शकतील. या कायद्याअंतर्गत मदत यंत्रणा काय काय आहेत, आधारगृह कुठली आहेत याची माहिती पण पोलीस आपल्याला देऊ शकतील. विशेषतः हिंसेबद्दल वाच्यता केली तर घरातून बाहेर पडण्याची भीती महिलेला असते. घरातून बाहेर पडल्यानंतर जायचं कुठे असा पण प्रश्न असतो. मग आधारगृहांची पण सोय या कायद्याअंतर्गत शासनाने केलेली आहे. अर्चना मॅडम, आपण हे डिस्कशन असं सुरू ठेवणार आहोत. आपल्याला अमित गणेकर प्रश्न विचारतायत औरंगाबादहून. अमित. हॅलो मॅडम, मी गगडी बोलतोय. मग माझा असा प्रश्न होता की जे लेडीजवर अत्याचार अन्याय होतात, जे पती त्यांची सासू वगैरे जे अत्याचार करतात, पोलीसमध्ये कंप्लेंट वगैरे केली तरी ते काही ऍक्शन होत नाही, त्यासाठी कोणते कायदे? बर, अमितच्या या प्रश्नाचं उत्तर आपण सुलभा मॅडम नाशिकला जाऊयात. सुलभा मॅडम, अमितचा प्रश्न तुम्हाला ऐकू आला असेल की अत्याचार होतो आहे, तर मग त्यावेळेला काही वेळेला पोलिसांकडे कंप्लेंट करूनही, तक्रार दाखल करूनही त्याच्यावर योग्य कारवाई केली जात नाही, अशा वेळेला काय करावं? अशा वेळेला काय करावं की एक तर तक्रार लेखी दाखल करायलाच पाहिजे. परंतु असे अनुभव खूप ठिकाणी आलेले आहेत की महिला जेव्हा तक्रार दाखल करायला जातात तेव्हा पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही. तेव्हा आता जो हा नवीन कायदा आलेला आहे त्याच्यामध्येच महिला म्हणजे पीडित व्यक्ती आणि जो कोणी तिच्यावरती अत्याचार करणारा असतो यांच्यामध्ये जो की पर्सन आहे तो प्रोटेक्शन ऑफिसर आहे. आत्ताच आपल्याला अर्चना मॅडमनेही सांगितलेलं आहे. तर या प्रोटेक्शन ऑफिसरकडे जर तुम्ही गेलात आणि तक्रार दाखल केली तर या कायद्यान्वये या तक्रारीवर दखल घेण्याने बंधनकारक आहे.